माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे आवाहन केलं आहे की इंधन बचत करा, पैशाची बचत करा, सोनं खरेदी करू नका, त्या याच्यावर आम्ही सुद्धा असं ठरवलं की बा या शहरामध्ये जितके ऑफिसेस आहेत तिथे रोज जनता जाते, कमीत कमी 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी जातात. जसं आता ताईंनी सांगितलं की बा तिथे असं डिसाईड करायला पाहिजे की तू 15 दिवसानंतर आहे, 1 महिन्यानंतर आहे, किंवा आता ऑनलाईन आहे तर ऑनलाईन तुम्ही उत्तरं द्यायला पाहिजे. ते सगळं न करता प्रत्येक व्यक्ती जर तिथे जाऊन बसला त्याचा वेळ जातो, त्याचा पैसा जातो, इंधन जातं, या सगळ्या गोष्टी खर्च होतात. म्हणून आम्ही नागपूरच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आवाहन करत आहे की ज्या दिवशी तुम्हाला काम असेल त्याच दिवशी तुम्ही तिथे जा, आणि ज्या दिवशी तुम्हाला तो ऑफिसर किंवा जो कोणी तिथे असेल अथॉरिटी ती ज्या दिवशी बोलवेल त्या दिवशी जा. पण मी माननीय मुख्यमंत्री यांनाच एक आव्हान करेन की तुम्ही एक आदेश काढा की या प्रत्येक ऑफिसेस जे सरकारी ऑफिसेस आहे इथे एक दिवस तुम्ही असं ठरवा ना, आज जर त्यांनी पत्र दिलं आहे तर त्याला 8 दिवसानंतर बोलवा किंवा 15 दिवसानंतर. त्याला रोज रोज तो तिथे येतो, तुमचे ऑफिसर त्या ठिकाणी राहत नाही, ज्याच्यामुळे इंधन खर्च होतं, पैसा खर्च होतो, माणसाचा वेळ जातो. तर या गोष्टीपासून लगाम लागला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतली. पुढील भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी राहणार आहे की सुट्टीच्या दिवशी जर कोणी सरकारी ऑफिसर आपल्या परिवारासाठी गाडीचा वापर करत असेल तर त्या गाड्या त्याच ठिकाणी पकडून आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये नाही तर त्या अथॉरिटीच्या कोणाला तरी बोलवून ती गाडी त्याला सुपूर्द करू, त्या परिवाराला गाडीच्या खाली उतरवू.